शरणागता शरण्य मीची एकू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे नागपूर येथे वैकुंठवासी बाबूराव रामकिशन मुंडे म्हणजेच माझ्या वडिलांची ही चतुर्थ पुण्यतिथी आणि या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त ज्ञानेश्वरीतील एक ओवी घेऊन अर्ध्या तासाचा प्रवचनासाठी ही ओवी निवडलेली आहे आणि या ओवीद्वारे माऊली ज्ञानोबाराय समस्त जगाला सांगू इच्छितात की आपलं जर जन्म मरण चुकवायचं असेल तर कोणता उपाय करावा। या ओवीद्वारे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे जो होय मज अनन्य शरण। जो देवाला अनन्य भावानं शरण गेला मग त्याचे निवारी मी जन्म मरण। आणि या लागी शरणागता शरण्य मीची एकू। मी एकमेव जगात असा आहे तो शरण जाण्यायोग्य आहे। जीवानं जर असं ठरवलं तर कुणाला शरण जायचं? तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा। म्हणजे तुझ्यासारखा मला ह्या तिन्ही त्रिभुवनात शरण जाण्यायोग्य कोण आहे? जर माझं जन्मवरणही चुकतं आणि इतर अनेक भक्तीचे कोणते फायदे होतात ते मी पुढे सांगणार आहे। जर हे फायदे होत असतील तर शरण जाण्यायोग्य एकमेव देव आहे असे या ओवीतून ज्ञानोबाराय सांगतात। प्रवचनाचा विस्तार करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो। आज या ठिकाणी नागपूर येथील वैकुंठवासी बाबूराव रामकिशन मुंडे म्हणजेच माझे वडील या ठिकाणी बरेच वर्ष त्यांनी मंदिरामध्ये सेवा केली। अगदी सकाळचा काकडा हरिपाठ मंदिर झाडून काढण्यासहित मंदिराची सर्व देवपूजा पूर्ण सेवा म्हणजे मंदिराच्या चाव्याच त्यांच्याकडे होत्या आणि इतकी देवाची सेवा त्यांनी केली। आणि त्यांच्यावर प्रेम करणारा निरतिशय प्रेम करणारा वर्ग म्हणजे आपला भजनी मंडळ। आज आपण भजनातून बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी उपराजधानीच्या ठिकाणी एवढी भजनी मंडळी आणि त्यांचा प्रत्येकाचा गोड आवाज ऐकायला मिळाला। प्रत्येकाने आजच्या आमच्या या कार्यामध्ये सर्वांनी आपापला योगदान दिलं, सेवा दिली। त्याच्यामध्ये आमचे मृदंगवादक असतील, पेटीवादक असतील, विणेकरी असतील, सर्व टाळकरी असतील, सर्व गायक असतील आणि उपस्थित सर्व श्रोते या सर्वांचे मी एकदा आभार मानतो। आमचा सर्व मुंडे परिवार त्यामुळे मी स्वतः माझा भाऊ या ठिकाणी शत्रुघ्न मुंडे उपस्थित आहे, बहिणी सुद्धा वर्षा आणि सुमित्रा या दोघी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझी आई सुद्धा शालूबाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आप्तेष्टजन मित्र परिवार आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्यातून आज एवढा मोठा सोहळा या ठिकाणी बाबाच्या चतुर्थ पुण्यतिथी